भारत हो कृषी प्रधान देश जावन आसा आणि ह्या विशाल भारतान बशिल्ले आमचे मानकुले गोंय हे सुद्धा एका तेंपार शेता भाटांच्या वेवसायाचे बरेच अवलंबून आशिल्ले. फुडें फुडें आमच्या नव्या पिढींनी वेगळे अशी व्यवसाय आपणावपाची वाट धरली. पूण आता परत शेता भाटांचे उत्पन्न काडप, गोरवापासून दूध व्यवसाय करप, कोंबड्योपासून पोल्ट्री व्यवसाय करप अशा कृषी संबंधित व्यवसायाची उदरगत करप ही काळाची गरज जावन पडल्या. आणि ताकाच लागून गोंय सरकार आणि गोंयचे कृषी संचालनालय हांणी शेतकाऱ्यांची उमेद वाडोवपाक अथक प्रयत्न सुरूच दवरल्या. गोंय सरकार आमच्या गोंयच्या शेतकऱ्यांक प्रोत्साहन दिवपा खातीर आमच्या एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या माध्यमांतल्यान शेतकऱ्यांक अवॉर्ड दिता. आणि हे अवॉर्ड 4 तरेचे जावन आसा. पयलो अवॉर्ड जो आसा हो कृषी रत्न, हो कृषी रत्न अवॉर्ड आसा. हो कॅश प्राइस 2 लाख रुपयाचो आणि सर्टिफिकेट. दुसरो अवॉर्ड जावन आसा कृषी विभूषण. हो कृषी विभूषणाच्या रुपांतल्यान शेतकऱ्याक ज्या शेतकऱ्याक अवॉर्ड मेळटा हो अवॉर्ड आसा 1 लाख रुपयाचो कॅश प्राइस आणि सर्टिफिकेट. तिसरो अवॉर्ड जावन आसा कृषी भूषण. कृषी भूषण हो अवॉर्ड कॅश प्राइस जावन आसतल्या 50,000 रुपया आणि प्लस सर्टिफिकेट. हेजे अतिरिक्त आमी आमच्या शेतकऱ्यांक एक इन लेट मेमोरी ऑफ फादर इनासियो जे शेतकरी ऑर्गेनिक फार्मिंग प्रॅक्टीस करता अशी शेतकऱ्यांक आनी एक अवॉर्ड दिल्लो गेल्लो वयता आणि तो अवॉर्ड जावन आसा 50,000 रुपयाचो. सनातर 2025 ह्या वर्सान ज्या शेतकारांक हे पुरस्कार फावो जाल्ले आसा ते कोण हे जाणून घेवया. तर पहिली वचूया डॉक्टर मलिक फार्म्स हांगा. हांव एक कॉम्प्युटर इंजिनियर आसा, पण सगळे सोडून हांव आता फुल टाइम एग्रीकल्चर आणि डेअरी जे आसा ते करता. हांगा तुम्ही पळोवंक शकता आमचे वेगवेगळे हांगा पार्ट्स आसात. जशी की आमची गोशाळा आसा, गीर गायींची गोशाळा आसा, जितून आमचे साधारण 30 पेक्षा चड ल्हान मोठी गोरवां आसात. तांचे दूध आमी देशी गायीचे दूध म्हणून आमी काडटा आणि ते म्हापसा, पर्वरी, पणजी ह्या 3 शहरांनी आमी सप्लाय करता. हांगा आमचे 7 ते 8 एकराचेर व्हडले फार्म आसा. त्या फार्माचेर आमी वेगवेगळ्या प्रकारची भाजीपालो, वेगवेगळ्या प्रकारची फळां, फुलां ही आमी हांगा करता. आमच्या हांगा मँगो प्लांटेशन आसा, आंब्याचें प्लांटेशन आसा, काजू प्लांटेशन आसा, हांगा नाल्लाची झाडां आसा, सुपारी आसा. तशेंच ताच्या बरोबर आमच्या कडेन एग्रो टुरिझम होचोय सेटअप आसा. एग्रो टुरिझमान आमी जे आसात ते फूल डे आउट आणि रिसेंटली आमी ओव्हरनाईट स्टेज असे सुद्धा आता स्टार्ट केल्ले आसा. म्हज्या फाटल्यान तुम्ही पळोवंक शकता की एक नॅचरल वॉटर स्विमींग पूल सुद्धा आमी हांगा डेव्हलप केल्लो आसा, जो कंप्लिटली झऱ्याच्या उदकाचेर हांगा चलता. हांव खरेंच थँक्यू म्हणटा आमचे डायरेक्टरेट ऑफ एग्रीकल्चर एका की आमचे हे सगळी जी मेहनत आसा ती त्यांनी तांकां रिकॉग्नायज केले आणि म्हाका हो अवॉर्ड दिलो. पुरस्कार फावो जाल्ली दुसरी भोवमानिस्त जावन आसात मिसेस क्लाउडिना दा सिल्वा. क्लाउडिना हांची फॅमिली म्हणजे तिचो घरकार, 2 पूत, 2 सुलो ही सगळीच जाणां हो शेती वेवसाय करपाक खूप कष्ट करतात. 2 भाजी आमी कल्टिवेट करताय. पावसांत शेत रोयताय आणि गिमांत भाजी सगळे फार्मिंग करताय. आणि आमी सगळे एकठांय जावन हे धंदो करताय. कॅटल आहाय, पिगेरी आहाय, थोड्योश्यो कोंबड्यो आहाय, बोकड्यो आहाय, थोड्यो आमी हे सगळो धंदो करून आमगे खुशाल बरीत आहाय. आमकां गव्हर्नमेंट सबसिडी दिता. ती सबसिडी दिल्ली म्हणटरी आमकांय बरी उर्मा येता हे काम करपाक. आणि गव्हर्नमेंटाक थँक्स म्हूण देव बरें करूं. एवॉर्ड म्हाका फावो केला देखून तुका देव बरें करूं म्हूण हांव मागता. दक्षिण गोंयांत माकाजार हांगा आमचे एक गोमानेस्त बाब क्रिस्तोम सोजा हांणी इंटिग्रेटेड फार्मिंग करून तातूंत व्हड यश मेळयलां. तांचे पोल्ट्री फार्म्स, पिग्स रेलिंग ह्या बरोबरूच तांणी जायती फळां, भाजयो हांची सुद्धा लागवड केल्या. व्हड कौतुकाची बाब म्हळ्यार तांच्या शेता भाटान तांणी स्वता तयार केल्ले उदकाचे व्हडले अशे तळे. आणि हे पण आमी केला, हातीन सोबत ते बांद घायला आणि आमी केला. मागीर आमी आतां आमगेल्या उदकाचेर, पावसाच्या उदकाचेर हे इतले भाजी रोयताय ते सगळे तेजेरूच जाता. आणि इतलें बरें पडलें आमकां की हे आमी कोंबये पोसता आनी तेंचो पळय सारें मेळटा. ते सारें घालून आमी एक साऱ्याचो वस्तू जर करिना. आमकां इतलें बरें पड एग्रीकल्चर ऑफिसाचे वरवीं डायरेक्टर वरवीं आमकां मेळटा. कित्याक ते आमचे सगळे वगत आदाराक पावताय. ह्यो अवॉर्ड पासून तेंचे वरवीं आमकां चड मेळटा. हांव डायरेक्टरेट ऑफ एग्रीकल्चराक चड आनी चड देव बरें करूं म्हणटा.
मनीसबळ हो शेतकऱ्या मुखार एक व्हड प्रश्न जावन आसा आणि हाचेर उपाय म्हणजे तंत्रज्ञानाचो वापर. जर 10 कामेऱ्यांची कामां शेतकार एकलोच करपाक शकलो तर ताचो व्हड फायदो आसा. या पार्श्वभूमीचेर हांवें माझी जोशीज एग्रो इंडस्ट्री ह्या नांवान एक बारीकशें युनिट हांगा स्थापन केलें आणि हांवें ताही मशिनरी बनवपाक सुरवात केली. ही आता जी माझ्या फाटल्यान तुमकां जी दिसता ह्यो सगळ्यो मशिनरी जी आसा माझ्या ह्या जोशीज एग्रो इंडस्ट्रीत मॅन्युफॅक्चर करतात आमी. आता वेगवेगळे ज्यो मशिनरीज आसात, सुपारी सोलपाची आसात मशिनां, काजू एपल सेपरेटर आसा जो आता आमी लेटेस्ट तयार केला, शेडर्स आसा. आयज फर्टिलायझर सुद्धा महागडे आसा ते तुम्ही कंपोस्ट किंवा वर्मी कंपोस्ट करप, स्वतःच्या कुळाघरातले जे एग्रो वेस्ट आसा त्याची पावडर करून तुम्ही हे कंपोस्ट करूंक शकता आणि त्याच्या खातीर लागणारी मशिनरी आम्ही हांगा तयार करतात. आयज दिसाक एक मनीस 10 किलो फक्त सुपारी सोलपाक करताले, त्या जाग्यार आयज माझे ही जी मशीन आसा ती एका वरान 90-100 किलो सुपारी सोलतात आणि ती सुद्धा अगदी लीस्ट दरान आयज आम्ही हांगासर उपलब्ध करून दिलेली आसा. आयज खरेंच हांव आभार मानता ते आमच्या एग्रीकल्चर डिपार्टमेंट आणि गोवा सरकारचे. तेंच्यांनी त्याच्या खातीर सबसिडी उपलब्ध करून दिल्या कारणान आमकां एक बागायतदारांक सुद्धा मोलाचो आधार जाल्लो आसा. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची, तांच्या कष्टाची सरकाराक जाण आसा. म्हणूनच सरकार खूप तळमळीन गोंयच्या शेतकारांक सगळ्या वटेन प्रोत्साहन दिवपाक तत्पर आसा. देखून कृषी संचालनालय गोंय हे प्रोग्रेसिव्ह शेतकारांकडल्यान अर्ज मागयतात आणि हे ऍप्लिकेशन दिवन जातकीर ह्या ऍप्लिकेशनाची स्क्रुटिनी आणि इव्हॅल्युएशन हे आमचे जी पळय कमिटी असता ह्या कमिटीच्या माध्यमांतल्यान ही स्क्रुटिनी जाता आणि हे इवॉर्ड कोणाक दिवपाचे हे फायनलायज करता. ह्या वर्साचे आमचे जे अवॉर्ड विनर फार्मर्स जे आसा जांकां अवॉर्ड मेळे कडेन आसा ह्या वर्साक तांकां हांव गोंय सरकार आणि डायरेक्टरेट ऑफ एग्रीकल्चर हांचे वतीन हांव तांकां परबी दिता.